आमचे श्रीकांत साळवी साहेब यांच्याकडून अगदी जाता जाता समालोचक म्हणून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे। त्याबद्दल श्रीकांतजी साळवी साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत, कारण तुम्ही नेहमीच एका समालोचकाचा मान सन्मान करत असता। पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत श्रीकांत साळवी, मॅन फ्रॉम सावरवाडी। जाऊया फायनलच्या मॅच मध्ये। यावेळेला आपण पाहू शकतो पहिला बॉल शुभम मुंडे बॉलिंग मार्क वर आपल्याला पाहायला मिळते। योगेश पवार स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या समोर शुभम मुंडेला आणलाय। पहिला बॉल पहिला बॉल यावेळेला आपण पाहू शकता उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेला केला होता, पण हा फटका फसलाय आणि पहिला बॉल शुभम मुंडेचा डॉट पाहायला मिळतोय। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं आंबिवली संघाने याच मैदानावर काय इतिहास रचला, जबरदस्त ऐतिहासिक असा विजय त्यांनी साजरा केला। जवळजवळ या टुर्नामेंट मधून बाहेर जाता जाता हा संघ आतमध्ये आला आणि तदनंतर मात्र आपण पाहिलात शानदार त्याने बॅटिंग पाहायला मिळाली, बॉलिंग चांगली पाहायला मिळाली। सातत्याने अगदी कालपासून ते आतापर्यंत आठवण येते तो नजराना डोळ्यासमोर, अर्थात त्याचा समोर न्हावे संघ माणगाव तालुक्यातील आंबिवली आणि त्यांची लढत सुरुवातीला रोखलं न्हावे टीमनं आणि 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज असताना त्यातला देखील एक चेंडू शंकर देवकरने डॉट खेळला होता। यावेळेला स्विच हिट केलंय, हा बॉल गोणीच्या वेगाने पॉइंटच्या वरून जाईल सीमारेषा पार। योगेश पवारचा तडाखा आलाय, पहिला शानदार चौकार। तीन बॉल मध्ये 4 धावा सनसवाडी टीम या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। खास करून एक राईट हँड बॅट्समन ज्या पद्धतीने लेफ्ट हँड बॅटिंग करतो ना योगेश पवार, असं एका क्षणाला वाटतं की अगदी हा लेफ्ट हँड बॅट्समन आहे, कारण डावखुरा बॅट्समन देखील एवढा ताकदवान शॉट मारत असेल ना तेवढे ताकदवान स्ट्रोक लेफ्ट हँड बॅट्समन हा मारतो। जबरदस्त बॅटिंगचा पुजारा पाहायला मिळतो आपल्याला। यावेळेला देखील आपण पाहतो उडवण्याचा प्रयत्न केला होता, परफेक्ट डिलिव्हरी ऑफ डेंजर झोन कडे योगेश पवार जरूर होते, धोका टळलाय, डायरेक्ट हिट शुभम मुंडेने केलं होतं, पण यावेळेला मात्र सिंगल एक धाव पूर्ण। सिंगल एका धावेने आपण पाहू शकतो स्कोर कार्ड धाव फलकावर 5 आकड्यावर जाऊन पोहोचेल। षटकातील चेंडू आतापर्यंत 4 होतील, 4 चेंडू 5 धावा आहे समीकरण या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते। एक मोठी मॅच या ठिकाणी प्रथम क्रमांकाला 31,111 रुपये या स्पर्धेमध्ये दिले जातील। कोण होईल प्रथम क्रमांकाचा मानकरी? षटकातील पुढचा बॉल यावेळी आपण पाहतोय जरूर वाईडिश लॉंगॉनला बॉलला खेळलाय, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर येतील, बॉलची फेकी करतील, तद्वत मात्र आपण पाहतोय 2 धावा मिळतील। यावेळेला आपण पाहू शकता महेश रानावडेच्या बॅट मधून 2 धावा निघाल्या आणि या 2 धावेने स्कोर कार्ड मात्र धाव फलकावर आतापर्यंत 7 या आकड्यावर जरूर पाहायला मिळेल आपल्याला। षटकातील पुन्हा एकदा शुभम मुंडेचा पुढचा बॉल, 7 धावा धाव फलकावर। यावेळी याही वेळेला आपण पाहतोय चांगला शॉट खेळलाय, हा बॉल टन 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 करत सीमारेषा पार, स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर, शानदार बेस्ट चौकार। चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला। पहिल्या षटकाखेर 11 धावा धाव फलकावर रोखलंय आतापर्यंत। चांगलं षटक या ठिकाणी हाताळलं पॉवर प्ले मधील शुभम मुंडेनं। 11 धावा धाव फलकावर या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या। एका बाजूला आंबिवलीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला सन्माननीय आदरणीय सनसवाडी गावचे सुपुत्र
तुळशीरामजी धावडे यांचा संघ प्रभू श्रीराम 11. अनेक स्पर्धेमध्ये प्रभू श्रीराम 11 या नावाने ते संघ मात्र भरवत असतात आणि आज स्वतःच्या गावाला ही संधी दिली आहे आणि जिथं सणसवाडी संघ फायनल पर्यंत पोहोचलाय देखील विश्वास होता त्यांना आपल्या टीमवर. जरूर तो विश्वास मात्र टीमने देखील सार्थ ठरवलाय, पण अजूनही वेळ आहे कारण फायनल कोण घेऊन जाणार. प्रथम क्रमांकाला मित्रांनो खूप महत्वाचं स्थान आहे. पहिला नंबर कोण घेऊन जाणार, कारण फायनल कोणी मारली हे नक्कीच तुम्हाला उद्या कोणतरी विचारतील, म्हणून त्या फायनलला खास महत्व असेल. तीच फायनलची मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. बॉलिंग मार्कवर जिग्नेश मुंडे आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील जिग्नेश मुंडेचा ओहो हो यावेळेला आपण पाहू शकतो आणि यावेळेला आपण पाहू शकतो हा बॉल मात्र फुल टॉस बॉलवर क्लीन बोर्ड केला जिग्नेश मुंडेनं. वा बाई वा, योगेश पवारला क्लीन बोर्ड करताना आपल्याला पाहायला मिळतील. एक मोठा मासा गळ्याला अडकवला जिग्नेश मुंडे या नावानं, अगदी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि महत्वाची विकेट तंबूच्या आश्रयाखाली. बॅक टू दी डग आउट. 11 धावांवर पहिली विकेट. षटकातील एक चेंडू. नवीन बॅटर लक्ष्मण धावडे आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॅटिंग करताना जरूर इथं मात्र पाहायला मिळतील. इथून जर पाहिलं ना तर लक्ष्मण धावडेला खास करून इथं खेळावं लागेल या महत्वपूर्ण मॅच मध्ये, कारण याच्या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर लक्ष्मण धावडेने तब्बल 2 षटकार ठोकले होते. पॉवरफुल बॅटिंग त्याच्याकडे नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. जिग्नेश मुंडे पाहूया पुढचा बॉल कशा पद्धतीने हाताळेल. यावेळेला षटकातील दुसरा बॉल. थंडी उडवणारा राष्ट्रवाद पाहायला मिळाला. मी आताच म्हटलं की लक्ष्मण धावडे लकी पॉवरफुल बॅटर आहे. आल्या आणखी एक शॉट खेळलाय, स्कोर लेगला केलाय क्लिअर. लांब लचक दूरवरचा स्ट्रॉंग अँड लॉंग लकीचा आलाय लकी षटकार. वाह, जबरदस्त या ठिकाणी बॅटिंगचा प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष्मण धावडे या फलंदाजाकडून धावा मात्र धाव फलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजे 17 धावा. शानदार स्ट्रोक. दुसऱ्या चेंडूवर प्रहार, पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर षटकार. येणारे अजून या षटकातील 4 चेंडू बाकी असतील. तिसरा बॉल जिग्नेश मुंडेचा आपल्याला पाहायला मिळेल. फायनल मात्र सुरू झाली आहे आणि फायनल बघण्यासाठी माझे ऑनलाईन प्रेक्षक देखील या स्पर्धेला जोडले गेले. ही स्पर्धा कालपासून आतापर्यंत आपण ANP लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय, जिथे आमचे सर्व अरुणजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि कॅमेरामॅनवर आमचे योगेशजी काम करतायत. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत फायनलच्या मॅच मध्ये. यावेळेला वाईड बॉलचा इशारा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि कालपासून आतापर्यंत माझ्या समेत आमचे सागर उतेकर स्कोररची भूमिका या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळते. त्यांचं देखील अगदी जाता जाता मनापासून हार्दिक स्वागत करूया, कारण समालोचकाच्या पाठीचा कणा हा मेन स्कोरर असतं आणि ते काम सागरजी आपल्या माध्यमातून केलं जात आहे. आपलं हार्दिक स्वागत. याही वेळेला आपण पाहू शकतो दिशा भरकटणारा बॉल, आणखी एक वाईड बॉल पाहायला मिळतो आपल्याला जिग्नेश मुंडेचा. वाईडच्या साहाय्याने स्कोर कार्ड 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. षटकातील चेंडू पाहिलेत ना, 2च आतापर्यंत होतात जिग्नेश मुंडेचे. 19 धावा. तिसरा बॉल यावेळेला लक्ष्मणने उडवलाय. क्षेत्ररक्षक विकेटचं पतन, आणखी एक धक्का. लकी धावडे जातील माघारी. बॅक टू दी डग आउट. प्रेम धनावडे आपल्याला पाहायला मिळाले.
त्यांनी झेल मात्र टिपलाय. नवीन फलंदाज नितेश नलावडे आपल्याला पाहायला मिळतील. एक डाव्या हाताचे फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन नितेश नलावडे. एकोणवीस धावांवर दुसरी सफलता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नितेश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जातील. जिग्नेश मुंडेचे अजूनही षटकातील 3 चेंडू बाकी असतील. 3 षटकांची मॅच आहे. येणारे 6 चेंडू म्हणजे 3 आणि 6 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. जिथे 9 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 9 बॉल मध्ये 19 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही तेवढेच 9 बॉल बाकी असतील सणसवाडी टीम साठी बाकी. कोण फायनल घेऊन जाणार? श्रीराम चषक 2025 चा अंतिम विजेता चॅम्पियन कोण असेल? आल्या शॉट खेळलाय नितेश नलावडेला. बॉल लावलेला क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर जातील. तद्वत मात्र धावा मिळतील. 2 आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मात्र पुढे सरकेल. धावफलकावर 21 धावा या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिग्नेश मुंडे षटकातील 2 चेंडू बाकी अजूनही. पुन्हा एकदा नितेश लेफ्ट हँड बॅट्समन. या वेळेला आपण पाहतोय अगदी स्टंपच्या आडवून मारण्याचा प्रयत्न, पण थोडस इथं पाहिलं ना सुरुवातीला बॅट बाहेर काढल्यानंतर नितेशला वाटलं की पुन्हा बॅट रोखलं त्यानं आणि बॉल सरळ बघता बघता निघून गेलाय. डॉट बॉल या षटकातील शेवटचा बॉल असेल जिग्नेश मुंडेचा. 21 धावा, 2 विकेट लॉस. प्रभू श्रीराम सणसवाडी टीम. शेवटचा बॉल आणि हा बॉल यावेळेला फुल टॉस बॉल. यावेळेला आपण पाहतोय परफेक्ट कनेक्शन झालं नाहीये. सिंगल एक धाव, दुसरी धावाचा प्रयत्न आणि इथं 2 धावा कंप्लीट. 21 आणि 2 23. आता येणारे 6 चेंडू बाकी असतील. शेवटच्या षटकातील 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला महेश रानवडे असेल, नितेश नलावडे असतील. बॉलिंग मार्गावर आपण पाहू शकता रुपेश वरे आपल्याला पाहायला मिळतील. आज टीमचे कर्णधार सुजल साळुंखे आपल्याला गैरहजर पाहायला मिळत आहेत. एक महत्वपूर्ण बॉलर अंबिवली एक्सप्रेस या नावाने ओळखले जाणारे, पण खऱ्या अर्थानं सुजल या मॅच मध्ये हवे होते, मजा आली असती, पण त्यांची जागा घेण्यासाठी रुपेश वरे बॉलिंग मार्गावर. पहिला बॉल यावेळेला आपण बघा ऑन साइडला खेळून काढलाय. सिंगल एक धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? इथं पाहूया काय होईल. आणि या मॅच मध्ये बघता बघता 2 धावा मिळतील का? नाही, सिंगल एक धाव. नितेश नलावडे होतोय बाद. एक भाऊ मैदानाच्या बाहेर, दुसरा भाऊ मैदानाच्या आतमध्ये. जितेश नलावडे टीमचा कर्णधार, बारक्या मैदानाच्या आतमध्ये. हे 2 सख्या बंधूंची जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून अगदी लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेटचा खेळ असेल, पावसाळी रबर बॉलची स्पर्धा असेल, 2 सख्या भावांची जोडी अनेक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रुपेश वरे हो, यावेळेला आपण पाहतोय हा बॉल डॉट बॉल.
24 धावा धाव फलकावर आणि पहिली वॉर्निंग दिले रुपेश वरे यांना, यानंतर तुम्ही हा बॉल फेकू शकत नाहीये. यावेळेला शॉट खेळलाय महेश रानवडेने, पाठवले दूरवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रॉंग स्टँडर्ड अँड स्टार महेश रानवडेचा उत्तुंग षटकार षटकार षटकार. 6च्या आकड्याने 30 धावा. प्रभू श्रीराम सणसवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतो. 30 धावांपर्यंत मजल मारली आहे. एक मोठी टोटल करण्याचा प्रयत्न असेल. याही वेळेला आपण पाहतोय विकेट केलाय पुन्हा एकदा महेश रानवडेचा फटका. यावेळेला काय फाईन लेगच्या दिशेने बॉल मात्र मार्गस्थ होईल आणि यावेळेला डीप एक्स्ट्रा फाईन लेगला क्षेत्ररक्षक जरूर आलेत. तिथं आपण पाहू शकता 2 धावा मिळतील. 32 धावा. शेवटच्या षटकातील आता फक्त आणि फक्त 2 चेंडू बाकी. रुपेश वरे बॉलिंग करताना अगदी भरपूर दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला आपण पाहतोय शॉट तर खेळला शानदार, पण तिथं आपण पाहतोय विकेटचं पतन प्रज्वल शिंदे आपल्याला पाहायला मिळते. प्रज्वल शिंदेने टिपलाय झेल. संपलाय फलंदाज महेश रानवडेचा खेळ. आणखी एक धक्का. फलंदाज बॅक टू दी डग आउट. रुपेश वरे वा अगदी भरपूर दिवसानंतर बॉलिंग करण्यासाठी आलेत आणि एका मोठ्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतात आपल्याला. असं वाटलं होतं की सुजल साळुंके नाहीयेत तर काय बॉलिंगला मार पडेल का, पण नाहीये. वेगळं चित्र पाहायला मिळतंय. चांगली बॉलिंग आहे रुपेश वरेची देखील, म्हणजे आंबिवली संघाने देखील ऑप्शन चांगलं ठेवलंय. 32 धावा. या षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल रोहित नलावडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि यावेळेला सिंगल. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, नाही. विकेटचं पतन. सिंगल 1च धाव. 33 धावा जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 34 धावांची गरज. जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली या टीमला. आजूबाजूला आमच्या जाधववाडी गावातील ग्रामस्थ आले असतील तर त्यांना विनंती असेल समालोचक कक्षामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचंय. त्याचबरोबर या विभागातील पंचक्रोशीतील कोणी मान्यवर आजूबाजूला आले असतील त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हायचं आहे, कारण हा सामना झाल्यानंतर आपल्याला लगेचच उद्घाटन समारंभाचा माफ करा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम करून घ्यायचा आहे. पहिला दिवस फायनल कोण घेऊन जाणार आंबिवली की सणसवाडी, अजूनही मात्र जरूर इथं मात्र प्रेक्षक वाट पाहतायत. सणसवाडी गाव आणि सणसवाडी गाव म्हटलं ना तर सणसवाडी गावाला देखील इतिहास मोठा लाभलाय. कैलासवासी मोतीराम नारायण धावडे 1992 चे कार सेवक जे आपण पाहिलं बाबरी मशीद ज्यावेळेस पाडले होते त्यावेळेस ते इथून तिथपर्यंत पोहोचले होते. हा सणसवाडी गावाचा देखील इतिहास मोठा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचेच चिरंजीव अगदी माझ्या कॉमेंट्रीचे जबरदस्त फॅन असणारे आमचे तुळशीरामजी धावडे साहेब मला आता मागच्या 2-3 दिवसापूर्वी देखील त्यांनी फोन केला. मला सांगितलं की शाहीर तुम्ही येलावडे या ठिकाणी देखील आहात काय,
मी सांगितलं नाहीये, कारण मला खऱ्या अर्थाने मित्रांनो शिवगर्जना येलावडे जी स्पर्धा कालपासून आजपर्यंत सुरू झाली तिथे देखील कॉल होता, पण अगोदर जाधववाडीचा कॉल असल्यामुळे तिथे जाऊ शकलो नाहीये, कारण ते सातत्याने आम्हाला विचारतात, त्यांना माझ्या कॉमेंट्रीची आवड आहे असे आमचे तुळशीरामजी धावडे आणि त्यांचा हा संघ प्रभू श्री राम 11 सणसवाडी आपल्याला पाहायला मिळतोय। आणि दुसऱ्या बाजूला या अंबिवली गावातील जय हनुमान क्रिकेट संघ अंबिवली संघ पाहायला मिळतोय। पंच समोर बघा काय म्हणतात, प्लीज लक्ष द्या जरा समोर, बॉल पाहिजे द्या समोर प्लीज। सन्माननीय आदरणीय आमचे प्रकाश नकाशे यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय। त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय। 18 बॉल 34 धावांची गरज या मॅच मध्ये, खास करून सुजल साळुंके अजूनही हवा होता, थोडासा आणखी वेगळा प्रेशर जरूर आला असता, पण नाही तरी देखील 33 धावांवर रोखलंय सणसवाडी टीमला। काय या धावा कशा बनवल्या जातील याची सारी उत्तरं देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय अंबिवली गावचा तारा सितारा शंकर देवघरे आणि दुसऱ्या बाजूला अंबिवलीचा स्टार खेळाडू जिग्नेश मुंढे पाहायला मिळतील। काल मात्र अंबिवली टीमने संपूर्ण अंबिवलीच्या ग्रामस्थांचीच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीमध्ये या स्वयंभू क्रिकेट असोसिएशनची सर्वांची मने जिंकणारा हा एकमेव संघ असेल तो म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ अंबिवली, जो सातत्याने स्वयंभू क्रिकेट असोसिएशन मध्ये तब्बल 8 वेळा चॅम्पियन बनलाय आणि दुसरा तिसरा चौथा नंबर तर सातत्याने प्रत्येक संडेला आहेच, ते वेगळंच, पण तब्बल 8 वेळा चॅम्पियन बनणं ही देखील एक मोठी गोष्ट आहे। यावेळेस ब्रह्मास्त्र बाहेर काढलाय, पहिला बॉल महेश रानवडेचा, पहिला बॉल ऑन फील्डच्या वरून खेळलाय, का हा बॉल सीमारेषा पार होईल का? क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर धावतील, वाह, त्या ठिकाणी आपण पाहू शकता विश्वास नलावडे आपल्याला पाहायला मिळते, अतिशय वेगाने बॉलवर धावले, जरूर विश्वास नलावडे जोरकस बॉलच्या दिशेने पाहायला मिळाले, ज्यांना एक डीजे वाजवण्याचा जबरदस्त नाद आहे, डीजे विट्टू म्हणून त्यांना संबोधलं जातं संपूर्ण विळे पंचकृषी मध्ये, कारण सणसवाडी गावामध्ये अगदी मागच्या 2 वर्ष सातत्याने मी टुर्नामेंट करतोय मे महिन्यामध्ये। यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मध्ये योगेश पवार, एका बाजूने रामलाड दुसऱ्या बाजूने, यावेळेला काय विकेट फसले का? ओ खराब कॉल, ना मैंने सिग्नल देखा ना तूने सिग्नल देखा, एक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा, अब मैं क्या करूं शंकर जी चाललेत घरी, हा धोका जरूर, ओह महत्वाची विकेट चालली आहे। शंकर देवघरे यांचे वडील नामदेव देवघरे जरूर आजच्या दिवसामध्ये देखील हा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी आले, कारण एक मुलगा मैदानात खेळतो आणि बाप ज्या वेळेस बाहेरून मॅच पाहतो ना मित्रांनो, तो आनंद देखील फार वेगळा असतो, पण फायनलच्या मॅच मध्ये नाराजी केली, खराब कॉल झाला आणि त्याच्यामध्ये विकेटचं पतन, मोठा धक्का लागलाय अंबिवली टीमला, खूप मोठा धक्का। या धक्क्यातून सावरायचं असेल ना तर जिग्नेश मुंडेला आणि ऋषाल राठे उर्फ बाबूला खेळावं लागणार आहे इथं, कारण हा विकेट टेकर बॉलर आहे, विकेट टेकर बॉलर आहे, महत्वाचा ब्रह्मास्त्र आहे, सणसवाडीकरांचा ब्रह्मास्त्र पॉवरफुल पाहायला मिळतो आपल्याला। ओ ब्रह्मास्त्र खरंच जबरदस्त, हा या वेळेला आपण पाहतो जरूर
कर्णधार बारक्याने हा बॉल फेकला होता जिथं धाव बनू शकली असती पण नाहीये. डॉट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहू शकता महेश रानवडे पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड बॉलला केलाय योगेश पवार. लॉंगॉनच्या डोक्यावर वेगाने बॉलवर जातील. सिंगल एकच धाव. माणगाव निजामपूर आंतरगाव टोटल 72 गावांचं असोसिएशन आहे. 72 गावं एका असोसिएशन मध्ये खेळतात आणि त्याच्यामध्ये महेश रानवडेचा आवर्जून नंबर 1 वर नाव घेतलं जातं. यावेळेला आपण पाहतोय जरूर शॉट तर चांगला खेळलाय बाबूने. शॉट थर्मॅचच्या दिशेला बॉल गोलीच्या वेगाने होईल फरार. शानदार धमाकेदार दर्जेदार आल्या आल्या बाबूचा तडाखा येतोय. चौकार. धावा मिळतील 4 4 4. 4च्या आकड्याने 5 चेंडू अखेर 7 धावा. चॅम्पियन कोण होणार? कोण होणार चॅम्पियन? कोण होणार हा विजेता? श्रीराम चषक 2025 चा अंतिम विजेता. साऱ्यांच्या नजरा मॅच कडे लागून राहिल्या. यावेळेला आपण पाहतोय हा चेंडू देखील विकेट किपर बारक्या मिस. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर आलाय. चौकार. पहिल्या षटका अखेर 12 धावा धाव फलकावर. धावा धाव फलकावर जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता जिंकण्यासाठी आपण पाहू शकता 12 बॉल मध्ये 22 धावांची मॅच अंबिवली टीमने जरूर आणली आणि 22 धावा म्हटल्या तर 11 दून 22. 11चा पाडा आठवा आता अंबिवलीकर. कारण शाळेमध्ये आपल्याला शिक्षक शिकवतात ना 11चा पाडा 12चा पाडा 13चा पाडा 14चा पाडा 15चा पाडा. इथं 11चा पाडा आठवावा लागणार आहे. जिग्नेश मुंडे जरूर ज्याने देखील एक चांगलं शिक्षण घेतलंय इथं काय भाषा बोलतील का? हो जितेश नलावडेचा पहिलाच बॉल हलक्यातनं पुश केलाय. सिंगल एक धाव. सिंगल एकाना धावेने स्कोर कार्ड आपण पाहू शकतो 13च्या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. जय हनुमान क्रिकेट संघ अंबिवली या टीमचा कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला समस्त अंबिवलीकर पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये देखील सर्व अंबिवलीचे ग्रामस्थ पाहायला मिळतात. टीमला सपोर्ट करण्यासाठी आले. दुसऱ्या बाजूला सनसवाडी टीमला सपोर्ट करण्यासाठी त्यांचे देखील आपल्याला खेळाडू काही पाहायला मिळतात. दोन्ही डगआउट हाऊसफुल झालेत. पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल. धीम्या गतीचा बॉल. यावेळेस काय विकेट फसले का? नाहीये. आपण पाहू शकतो इथं आपण पाहिलं ना तर सन्माननीय आदरणीय गंगाराम सरफळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर दत्ताराम कोदे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या मैदानाचे मालक त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. फायनलचा सामना यावेळेस आपण पाहतोय. काय संधी बनले का? 2 खेळाडूंच्या मधोमध या ठिकाणी खेळ ड्रॉप होतोय. धाव फलक आपण पाहू शकतो 15 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 15 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा बारक्याचा पुढचा बॉल. ओ हो 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 हो. या वेळेला मात्र आपण पाहू शकतो डॉट बॉल. बारक्या आज मात्र कर्णधाराने स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेतली. बॉलिंगला सुरुवात केली आणि अगदी दिवसभर आपण पाहिलं ना तर चांगली दमखम लावणारी बॉलिंग केली आहे बारक्यानं.
मी पहिल्यांदा बारक्याला बॉलिंग करताना पाहतोय आज या जाधववाडी गावामध्ये या मैदानावर. अन्य वेळा कधी त्याची वेळ आलीच नाहीये. यावेळेला शॉट खेळलाय बाबूने, हा फटका टोलवलाय. यावेळेला डीप मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे बाबूचा आलाय बिग ब्लास्ट रॉयल रॉकेट रायझिंग रेमंड ब्रँड षटकार. 6 धावेने आपण पाहू शकतो. 21-21 धावा. इथून मात्र 7-13 काय आकडा आलाय पहा ना. 13-7 आकडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. कधी कधी आपण एखाद्या मित्राला आपण सहज म्हणून जातो 13-7 मुझे मिलेगा का, आणि तो आकडा आलाय 13-7. 7-13 7 बॉल 13 धावांची गरज. बारक्याचा या षटकातील शेवटचा बॉल. बाबू आहे समोर. एक षटकार तर ठोकलाय बाबूने आत्ताच. 7 बॉल मध्ये 13चा आकडा असताना यावेळेला हा बॉल, या बॉलला उडवला समोरच्या बाजूला रोहित नलावडे. यावेळेला रोहित नलावडेने चुकी केली आणि इथं 2 धावा मिळतील. आता 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज. 6 बॉल 11 धावा. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये रोहितनं चांगला झेल टिपला आणि आपण पाहिलं विघ्नेश 11 किल्ला संघाला त्यांनी बाहेर काढलं होतं, पण आता चुकी केली रोहित नलावडेने. 2 धावा मिळाल्या. 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्कवर मला वाटतं योगेश पवार बॉलिंग मार्कवर येतील. वेळ आता आली आहे योगेश पवारची. काय होणार, कोण होईल अंतिम विजेता? सर्व ग्रामस्थांना विनंती असेल आपण या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हायचंय. जाधववाडी गावातील सर्व ग्रामस्थ आपण आजूबाजूला न बसता या ठिकाणी समोर या, ही पुन्हा एकदा आपल्याला विनंती असेल. सहा बॉल 11 धावा. जिग्नेश मुंडे स्ट्राइक एंड वर. योगेश पवारचा पहिला बॉल आणि यावेळेस फटका. बॉल सरळ चाललाय लकीच्या हातामध्ये. या कॅचला तुळशीराम धावडे संघ मालकांकडून 200 रुपये दिले जातील. ओ हो जिग्नेश मुंडेची विकेट फसली. वा बाई वा. 5 बॉल मध्ये 11 धावांची गरज. मराठी उद्योजक मनोज नलावडे यांच्याकडून देखील 200 रुपये कॅश साठी आले. नवीन बॅटर व्यंकटेश शिंदे यंको मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 11 धावांची गरज. आता आंबिवलीकरांची कालच्या सारखी वेळ आली आहे. 5 बॉल 11 धावा. काय या धावा बांधल्या जातील का? योगेश पवार यावेळेला षटकातील दुसरा बॉल यंकू साठी आणि हा बॉल यावेळेला यंकूने उडवलाय, पण इथे 4 धावा. हा बॉल निघून गेलाय. नशिबाचा आलाय यंकू शिंदेच्या बॅट मधून. चौकार चौकार चौकार. 4 बॉल मध्ये 7 धावांची गरज. 4 बॉल 7 धावा. काल हीच वेळ आली होती आंबिवली टीमची. 6 बॉल 22 धावांची गरज. पहिला बॉल शंकर देवगरने डॉट खेळला आणि त्यानंतर 5 बॉल मध्ये 22 धावा ठोकल्या आणि आपल्या टीमला विजयश्री खेचून आणला. पण काय यावेळेला यंको आणि बाबू ते काम करतील का? 4 बॉल मध्ये इथं 7च धावा करायच्या. षटकातील तिसरा बॉल यावेळेला आपण पाहतोय जरूर रामलाल त्या ठिकाणी पाहायला मिसफील्ड आणि यावेळेला दुसरा प्रयत्न रनआउटचा चान्स. हो आणखी एक धाव मिळेल का? हे काय चाललंय, हे काय चाललंय. बॉल इकडून तिकडे तिकडून इकडे कोंबडी पळाली, तंगडी धरून लंगडी घालायला लागली. मला गाणं आठवलं कारण तुम्हाला सर्वांना माहिती एक शाहीर म्हणून ही गाणी माझ्या लक्षात असतात.
चित्र विचित्र पाहायला मिळालं. आता 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज. जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली टीमला 3 बॉल 4 धावा. समोर आहे बाबू, त्याच्या समोर योगेश पवार. 3 4 4 3 उलटा सुलटा गिनती मात्र सुरू झाली. योगेश पवारचा बॉल, यावेळेला शॉट खेळलाय बाबूने. जरूर कव्हरच्या दिशेला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर येतील. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि यावेळेला आपण पाहू शकता 2 धावा. 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. एका बाजूला आमचे तुळशीरामजी धावडे आता बसलेले उभे राहिले संघ मालक. दुसऱ्या बाजूला गाईड करताना शंकर देवघरे पाहायला मिळतील. कधी कधी 2-2च्या मॅचला देखील घाम फुटतो, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. योगेश पवारचा पुढचा बॉल आणि हा बॉल यावेळेला खेळला यावेळेला शानदार स्ट्रोक आणि हा बॉल निघून चाललाय. आणि जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली रोख रक्कम 31,111 रुपयाचा मानकरी होतोय. चॅम्पियन 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 बनताना जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली पाहायला मिळते आपल्याला. दरारा दहशत पुन्हा एकदा आंबिवली संघाची तुम्हाला पाहायला मिळते. या श्रीराम चषकाचा अंतिम विजेता जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली.